संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या अभंग विचारांची खरी आचरणातून सेवा करणारे खानदेशातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री आधार विठ्ठोबा कुमावत महाराज पारोळा जिल्हा जळगाव हे आजच्या काळातील एक आदर्श भक्तिमूर्ती म्हणून ओळखले जातात। पारोळा तालुक्यातील रहिवासी असलेले हे महाराज बालपणापासून कीर्तन सेवेत रमले आणि गेल्या सुमारे 45 वर्षांपासून अखंड निस्वार्थ कीर्तन सेवा देत आहेत। तुकाराम महाराजांचा विचार, कथा करोनिया मोल जो द्रव्य घेती तेही दोघे जाती नरकामध्ये, हा केवळ शब्दांत नव्हे तर आचरणात उतरवणारे महाराज म्हणजे आधार विठ्ठोबा कुमावत। त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी कीर्तन केले त्या ठिकाणाहून 1 रुपयाही स्वीकारलेला नाही। कीर्तनासाठी जाण्या येण्याचा खर्चही ते स्वतःच करतात। एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी कीर्तन सेवा करतात तेथील पाणीही न पिता स्वतः सोबत आणलेले पाणीच ग्रहण करतात। जेथे जेथे कीर्तन करावे ते पाणी पाणी धरावे या तत्वाचे ते काटेकोर पालन करतात। त्यांची सेवा ही केवळ कीर्तनापुरती मर्यादित नाही, ती समाज प्रबोधनाची अखंड साधना आहे। तुकाराम महाराजांचा अभंग, काही न मागती देवा त्यांची करून धावे सेवा, हळूहळू फेडी ऋण होऊनी राहे जनार्दन, या भावनेनुसार ते कोणतीही भुक्ती किंवा मुक्ती न मागता केवळ भक्तिरंगात रंगून सेवा करीत आहेत। महाराज आपल्या कीर्तनातून वारंवार सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाचे विश्लेषण करताना ते स्पष्ट करतात की खरी भक्ती म्हणजे संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत करणे। समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। ते नेहमी सांगतात की भक्ती कशी करावी, किती करावी आणि कोणती करावी। त्यांच्या मते पहिली आणि सर्वोच्च भक्ती म्हणजे आईवडिलांची सेवा। जर देवाला प्रसन्न करायचे असेल तर आईवडिलांची मनापासून सेवा करा, असा त्यांचा ठाम संदेश असतो। आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आणि त्यातूनच ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला होतो, असे ते समाजाला पटवून देतात। संत तुकाराम महाराजांच्या खऱ्या विचारधारेवर चालणारे, मोहमाया त्यागून निस्वार्थ कीर्तन सेवा करणारे, समाजाला सदाचार आणि सेवाभावाची शिकवण देणारे हरिभक्त परायण श्री आधार विठ्ठोबा कुमावत महाराज हे खऱ्या अर्थाने खानदेश रत्न म्हणून गौरवले जातात।